मी तुला तूप अवेलेबल करून देतो, तू फक्त दम काढ. चालतंय ना? चालतंय. चालतंय. चालेल तुला एकदम. जेवायला वाढ मला बायको. बायको बायको बोल नवरा, काय म्हणता? अगं जेवायला वाढ, स्वयंपाक कर. अयो स्वयंपाक करायचं होय? मग जाऊ दे, मला नाही करायचं स्वयंपाकाच. आता काय झालं? आता काय झालं? काय वर तोंड करून विचारायचं आता काय झालं? गरमात तेल आहे का? संपलं का तेल? अगं आत्ता तर आणलं होतं ना 4 दिवसापूर्वी 1 ड्रम. तेल पिती का काय तू? तेल पेती काय? ते पामोलीन तेल आणलं होतं, ते मी देवाला केलं, खाल्लं नाही ते. त्याच्या काय भाज्या खाता काय? घसा बसतो मस्त त्यानी. मला बाकी सांगू नका, तेल घेऊन या, नाही तर मग डाळ तरी घेऊन या भाजीला. जाऊ दे, आज पाणी टाकूनच कर. त्याला काय होतं बिना तेलाची भाजी खायची एखाद दिवशी आनंदीत आनंद, वेगळं काहीतरी व्हरायटी व्हरायटी. मराठी ना, जा तुम्ही तुमच्या हाताने करा खा आणि मला बी खाऊ घाला. मग अगं पैसे नाही, अडचण चालू आहे नवऱ्याची, थोडंफार समजून घेतलं पाहिजे. वर्षातले 12 महिने 365 दिवस नवऱ्याची अडचणच असते. एक दिवस तरी म्हणू द्यावं तुम्ही का माझी अडचण नाहीये बाई, चाल बायको मी तुला पैसे तर घेऊन देतो. आता आपण का हुंडा दिला का मला 5-6 कोटी? 5-6 कोटी हाय का आपली तेवढी लायकी 5-6 कोटी द्यायची? अहो तुम्ही 50 रुपये कमवा दिवसाचे, तेव्हा तुम्हाला कोटीभर दिला असता. 5,000 हुंड्याची बायकोची लायकी नाही, चालले 5-6 कोटी. नको वाढ करू. त्या बापाला म्हणा एक आहे ना 7-8 वर्षासाठी 5-6 लाख रुपये दे. हा का? जा ना तिकडे खालच्या त्याची पप्पाची विहीर नाही का, त्या विहिरीत जाऊन बुचका त्याच्यामध्ये मरा एकदाचे बघता येईल. मारायचं मला पावता येतंय, तुला फेकीन मी. तुला येते पावता? तेल आणायला लावलं, तूप आणायला लावलं, तर एवढं तुमचा तमाशा चालला. घरात खायावरून बायको उपाशी राहिली आणि मी मरण कारण मी पोहतो मी हे होतं. मला पंचायती शिकू राहिले गावच्या. मी ना तुक्याचं हॉटेल आहे त्याच्याकडून उधार भजे खाईन, पण तुला उपाशीच मारीन. मग तुक्याला बी येऊ दे नाही का? त्या तुक्याचं नाही तुमचं नाव वाजवायला आयुष्यभर मी बी नावाची सुनीता नाही. अरे पण एखाद्याशी बिना तेलाची भाजी केल्याने काय रोग उठल का तुला? का मरशील खाऊन? अहो पण एखाद दिवशी तुम्ही उपवास केला काय मरणार आहे का? जा ना खपा ना कुठतरी तिकडे जाऊन काय घ्यायचं घ्या ना, घरामध्ये खायला नाही. अगं सूर्य डोक्यावर आलाय पर आता आहे ना, भूक लागली आहे मला. काय वाजत चाललं रे? अहो ते तुम्हाला त्याला वाटलं होतं आपण गल्ले तुमचं कोणतरी कुत्रे भुकू राहिले म्हणून त्याने आवाज मोठा केला. अरे अर्धा दिवस गेलाय, स्वयंपाक कर. उपाशीच मेलेलो आतापर्यंत, काहीतरी खायला दे. करणार नाही, तेल घेऊन यायचं मग मी खायला बनवून देते. आता कुठून आणू तेल? जा पडा कुठतरी उताना जाऊन जा. अगं दुकानदाराला गेलो होतं, ते आधी माझी उधारी मागत आहे, कसं आणू तेल सांग बरं तू? हो मग हाय ती उधारी पुरी करा, मग नवीन घेऊन या. लोकांकडनं घरातून पैसे घेऊन जायचे द्यायला. अरे मागले बापाला मग 7-8 लाख रुपये, काय काय फरक पडतो? तुमच्या हातात काय गाण ठेवले काय? कधी धुरीला लागले? अहो माझ्या बापाचं वय 70 झालं, तुमचं 40 मध्ये हे हाल म्हणजे का माहिती? हातपाय ठिसूळ झालेत. अगं नाही जमत आता वया मानेने मला काम करायला, पण तुझ्या बापाकडे पैसा लई आहे ना, त्या पैसे मला डोळा आहे. उगा तुला भाव नसायला पाहिजे होता, मग अशी छंग झाली असते ना, मग तुला तेलात आहे ना आंघोळ घातली असते. त्याला आंघोळ घातली असती. तुमची लायकी का तेलामध्ये आंघोळ घालायची? काय परत तेल घेऊन या आणि डोळा माझ्या बापाच्या परत डोळेच काढून घेईन काय आमचे. मग बसा असे करीत निघा इथून जा. बघा तो पण ऐक ना, करणार बिना तेलाचा स्वयंपाक खरा. घरात भाजीला काहीच नाही, घरात तेलाला बी काही नाही. तुम्हालाच खायची आग असेल तर दारडा घेऊन या, मी तुम्हाला काहीतरी शिजून देतो, चालू मध्ये खाऊन जा. तू खाशील वरच काहीतरी करून, पण मला उपाशी मारशील. तू तेलच आणा लावणार मला माहिती ना, पण मी बी नसतो ना तेल. जाता चाललो याची बी ना अशी जिरवल्याशिवाय होतच नाही. बरं झालं मी मागच्या महिन्यात तेलाची बॅग बाजूला काढून ठेवली होती, नाही तर मला बी उपाशीच मारावं लागलं असतं. कुठे या बाबाच्या नादी लागाव, लईच अवघड आहे बाई. हिंडायचं बाई गावागावात तूप बघत, कोण दिसतंय का बघावं. आजीला विचारते. आजी हिंडून लय वाईट टाकाला. तूप आहे का? नाही ना, तूप नाही. गावरान तूप असेल तर द्या ना थोडं. नाही ना आता. नाही होय ना, आता कुठं जायचं मी तूप आणायला? म्हणलं आजी तरी देईन तूप मला. आता बसायचं का आता बोंबलत मी? जाते पुढच्या घरला. अरे देवा, तुपाशिवाय आयुष्य नाही हो. येते. लय अवघड आहे बाबा, लग्न नसतं केलं तर परडलं असतं. निस्तार सुरू झाला विषय. अगं शीतल तू? दाजी तुम्ही?
अगं काय गोड दिसतेस आज तू. अगं सूर्य पूर्वेकडून उगवलाय का पश्चिमेकडून उगवलाय नेमकी आज. काय ते रोपड तुझं खरं. एक ना ही किटली तुझ्या हातात शोभत नाही. इकडे दे बरं तू. आहे ना असं काम करत जाऊ नको. तुझं काय काम असेल ते मला सांगत आहे ना. अगं एवढं गोल्ड रोपड आणि तू काम करते काही काही वाटलं पाहिजे शोभन का ते या रोपड्याला. किती चांगले तर दाजी तुम्ही. अगदी पहिल्यापासून फक्त तुलाच कळलं नाही. बरं ऐका ना माझं एक काम करताल का. तुझ्यासाठी चालू होतो मी. बोल काय काम आहे. अख्खं गाव हिंडलं हो पण गावरान तूपच मिळालं नाही. मला जर्सी गाईचं गावरान तूप पाहिजे बघा. अहो तुपाशिवाय मला जेवण जात नाही. बघा ना किती बारीक झाले मी. अगं तुपाचं काय सांगतेस तू. मला तुपाचं काय सांगते. माझ्यासाठी काय नवीन आहे का तू. माझी बायको तुपाशिवाय आंघोळ करीत नाही. झोपताना पायाला अंगाला सगळ्या तूप लावून झोपती. तिच्या सगळ्या जेवणात तूप असतंय. साधा ठ्याचा जरी ठ्यासला तरी त्याच्यात तूप असतंय. साधा का मी तुपात असणार माणूस. तू मला तुपाबद्दल काय सांगती. आणि खरं आहे तुझं. तू वाळून थांब. तू ये ना वाळून तुपामुळं का शीतल किती वाळून गेलीस ग तू तुपामुळं. हाय ना. मग तू काळजी नको करूस. हा तुझा दाजी कशासाठी आहे. कशासाठी. तुझ्यासाठी तू पाण्यासाठीच आहे फक्त. आता कसं बोलले बरं. बर सांगा बबलीला मला चांगलं मस्त छान गावरान तूप दे. बबलीला काही सांगायचं नाही. बबलीला जर सांगितलं तुझं तुप गेलं वाटी गेली लोटी गेली सगळंच गेलं. मी तुला तूप अवेलेबल करून देतो. तू फक्त दम काढ. चालतंय ना. चालतंय चालेल तुला एकदम. आणतो तोपर्यंत मी जेवणार नाही दाजी. बघ आता असा हट्टा बरा नाही. मी तूप लवकर घेऊन येतो. तू जेवण नको करू. मग आपण दोघं सोबतच जेवण करू. चालेल तुला. चालेल ना. चालेल. वाट बघते. आणा लवकर तूप. आणतो. ये झालं बाई एकदा. अरे साधं घरी तेल नाही भाजी टाकायला आणि तूप कुठून आणणार आहे तू. अरे किती फेकशील. या समाजाला या शीतलला जर कळलं तर आपली इज्जत राहीन का गावात. आता तूप कुठून बघू. तुपाचं त आणि तुकारामचं त म्हणजे तुक्यात तूप आहे. तुक्याला शोधलं पाहिजे. चला तुक्या. तुक्या तुला काय लाज आहे का नाही रे. गाव उलट पालत घातले. इकडे येऊन काय करतो. इकडे सट्टा की आणतो. अरे माझ्याकडे तो अर्जंट काम आहे. आपलं माझं तुझ्याकडे अर्जंट काम आहे. रम्या अरे तू माझ्याकडे काय अर्जंट काम गुतलं. तुला माहित नाही का किती अर्जंट काम असलं काही असलं तर सगळं तुझ्याकडेच गुतत. ते जाऊ दे मरू दे गप्पा सोड. मला एवढं किटली भरून तूप पाहिजे. आणि माझ्या बायको मला नाही तर घरात घेणार नाही. स्वयंपाकाला तूप नाही. खायला तूप नाही. अरे आंघोळ सुद्धा ती तुपाशिवाय करीत नाही. आता जर तूप जर घरी नाही नेलं तर माझी बायको मला घरात नेणार नाही. आता तो आहे मित्राची काळजी तुलाच घ्यावं लागणार का नाही. मग मला एवढं तूप दे. अरे झक मार्या तुझ्या घरी तेल नसतं कधी खायला. तुझी बायको केव्हापासून तुपात आंघोळ करायला लागली खायला लागली. इज्जत काढतो का तू. तुला आतल्या गोष्टी अजून माहितच नाही. झोपताना सुद्धा सगळ्या अंगाला आम्ही तूप लावून झोपतो. तुला माहितीये का. तुला द्यायचं नसेल तर तसं सांग ना मग. गावाला येईन पण मला तूप देणार नाहीस तू. काल त्याच्यामुळे तुझी बायको एवढी जाड झाली. नको देऊ तूप. देऊ नको. बाकीची शेंगा आण नको. कळलं तुला. अरे इथं माझ्या घरी खायला तेल नाही लवकर. मी असेच मिरची चटणी आणतो याच्या त्याच्या आणि तू मला सांगायला लागलं मला तूप दे. कुठून देऊ तुला तूप मी. नको देऊ. तुला नाही द्यायचं. आयडिया. बाई ग नखात काय शिरळ घुसलं काय काय माहिती. काय करते. काही नाही अगं बसले. म्हटलं दाजीला सकाळपासून पाठवलंय. दाजींना. कुठे गेले दाजी. असतील कुठेतरी. त्यांना एक काम दिलं होतं करायला. कशाचं आले नाहीत. बरं थांब बरं फोन कोणाचा बघू दे मला. हॅलो कोण बोलतो. कोणाची मम्मी. आवाज पोरच झाले नाही. मम्मी काय ठेव फोन. कोणी फोन करतो म्हणे मम्मी आहे का बेटा. आता काय आहे ते बरं आहे. तुला मम्मी. हा ना बबली आहे ना तू. तेही विचारलं मम्मी आहे का. असं कोणीतरी रॉंग नंबर लागला. ते जाऊ दे. दाजी कधी येणार आहेत सांग बाई मला. दाजी आता कसं आहे मध्ये दाजीची मी वॉचमन नाही. पण मला सांग दाजीकडे तुझं काम काय. अगं त्यांना एक काम दिलं होतं बाई मी. त्यांना एक काम दिलं होतं. कशाचं काम दिलं मला सांग. असं काम महत्वाचं काय दाजी सारखा माणूस का.
टिंकी टिकी टिंकी टिकी हे काय आणलं? तूप. हा हिचं तूप आणि तुम्ही कसं काय आणलं? ते आपलं ते तुकाराम नाही ना, तुकाराम माझा मित्र. ते त्याने तुक्याने किटली दिली माझ्याकडं आणि मला म्हणला शीतलला दे, तेवढी दिली. असं काय करता दाजी? अगं तूप, गावरान तूप लागते ना मला. माझ्या नवऱ्याने तुला गावरान तूप कुठून आणून दिलं? आता ते म्हटले माझ्याकडे हाय बाई, तू करते आंघोळ तुपानी, तुला लागतं मसाजला, आंघोळला, साखरेला आणि भाताला, याला आणि त्याला सगळ्यात आमक्यान तमक्याला तूप लागत तुला. मला आंघोळला अंगाला तूप लागत गावरान. तू दुधात टाकून पिती ना तूप? अगं बाई 6 महिने झाले मी दुधाचा चहा पिला नाही. तेच काय सांगू, माझ्या घरामध्ये ना तेल सुद्धा नाही सकाळपासून. मला मी तेल आणायला पाठवलं, गावरान तूप कसं काय येईल माझ्या घरामध्ये? अगं हे मला म्हंटले बघ तिची स्किन कशी झाली अर्धांग अशी. तुमच्या बापाने खाऊ घातलं काय? माझ्या बापाची इथून चांगली तब्येतीने आणखी तुमची इथे येऊन मी अर्धी बी राहिली नाही. गुणगान गाती तुझी, मी तिच्यापाशी गुणगान गायलंय म्हणली माझी. मी तिला सांगितलं, म्हणलं माझी बायको तुपात आंघोळ करती आणि माझ्या घरात खायला तेल नाही. अशी तुकतुकीच स्किन आहे म्हणे माझ्या बायकोची. बघ म्हणे कशी राहती ती कशी. अगं शीतल, तू कोणाच नादी लागली? अख्खं गाव पागल म्हणून सोडून दे त्यांना आणि तू त्या माणसाच नादी लागती का? तो दाजी नाही, तो घर भाऊजी नुसता माणसाचा. आता मला काय माहिती, मी म्हंटल चला आपले दाजी टाकावा विश्वास त्यांच्याकडे. तुला चांगली मदत केली तर आणलं मा अंगलट. मदत केली म्हणजे घरच्या बायकोला मदत करायला नको, लोकांच्या बाबाला गोड लागत मदत करायला तुम्हाला. अरे मी नाही मदत केली, त्या तुकारामला काही काम नव्हतं, त्या तुकाने माझ्याकडे किटली दिलेली आहे, मी नाही घेतलेली. माझ्याकडे का तू दिली होती दाजींना? खोटं बोलता खरं सांग. अरे पहिल्यापासून सवय समाजसेवेची. कशाची? जात समाजसेवा. ती म्हणली तूप लागत, मला 0 मिनिटात अवेलेबल करतो. 0 मिनिटात दिले. कोणाकडून तूप आणलं तुम्ही? ते हे आपलं तुका म्हणे बघू तूप आणलं. आम्ही गाव हिंडले तरी तूप मिळालं नाही मला. अयो अगं शिकले या बाबाच्या काय नादी लागती? हे गावरान तूप आहे का पागल? मग काय? अगं ते दाळा आणले असं त्या बॅगी ते करून तुला सांगितलं की ते गावरान तूप आहे. अहो उद्या सकाळी बक्षीस बघायला रेन त्याचा निघायचं म्हणजे चमच्याने सुद्धा. अहो मला डाळडा खाऊ घालत होते का दाजी तुम्ही? अगं तूप आहे, नीट बाकीच्या भरोसा नको ठेव तू. या अशीच आहे. बघ हे गावरान तूप आहे का? याचा वास्तव येतो का? कुठे फॉरेनची जर्सी गाईचं तूप आहे? गिर गायचं ओरिजिनल तूप आहे. गिर गायचं ओरिजिनल तूप तुम्ही येत करता का? माझ्या बापाची तर 70 म्हशी आहेत. 70 बापाची तर 70 म्हशी आहेत ना. मग त्याला म्हणा होती 1-2 कंटेर आहे ना भरून आहे ना, डाळ आणून दे, आपलं सॉरी तूप आणून दे. हा ना. अहो किती दिवस लोकांचा फुकट खाणार, फुकट खाऊ कोणी करते? आता तरी काहीतरी बघा ना, तुमची डाळ आणायची लायकी नाही आणि चालले ना बापाकडून टँकर मागवायला. लायकी नको काढू, लोकांना माहिती. रमेश ते गावरात ते दाड आणलं दुकानातून द्यायची उधारी कोण देईन? बघितलं कोणाकडून आणलं? ते पप्पीच्या दुकानात आणलं, तेच मला उधारी मागवतो. आला तिथून दाडा घेऊन. बघ आता दाजी तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला तूप आणायला सांगितलं तुम्ही अगं शीतल, ते तूप बी उधार आणलं, पैसे देऊन त्यांची लायकीच नव्हती. खरं बोलती तू, माझं रूप खराब करायला निघाले होते दाजी तुम्ही. आता तुमचं तूप आणि तुमचा डाळडा लावा तुम्हालाच. पैसे तर देऊन टाका ना. देतो ना भाऊ पैसे, नको मग मला वाढ करू. आता घातली होतं जेवढी होती तेवढी. चव घालायला कळत नाही. जा बरं तू, कोणासाठी काय इपत करतो रे? जा बरं तू. कुठे ते किटली कुठे? हीच आहे, बघू इकडे. घाला तिचा बोकांडी नेऊन दुकानदाराच्या. तो डोक्यात घालीन ग. बरोबर नको करू. हे आपल्या सकाळी भाजी नव्हतं ना, त्यासाठी डाळ. आता मला डाळडा नाही, आता मला गावरान तूप घ्यायचं तरच घरात यायचं, नाही तर घरामध्ये यायचं नाही. ही तुमची शिक्षा समजायची. गावरान तूप घेऊन यायचं मला. हे डाळडाला मी तू दार आणलाय, कुठून आणू मी तूप? कर ना आता बाई भाजी. आता गावातल्या बायाच्या याच तुपाने हातपाय चोळून द्या, तुमची तीच लायकी आहे.